आजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकच व्यक्ती मोबाईलचा वापर करत आहे. तर हा मोबाईल शाप की वरदान हा टॉपिक आपण आज निवडलेला आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि आपली जबाबदारी काय आहे हे आपण समजून घेणार. बघा, 21व्या शतकात मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे जग आपल्या मुठीत आले आहे. दिवसाची सुरुवात अलार्मने होते. माहितीचा महासागर हातात उपलब्ध आहे. पण याचा फायदा की तोटा हे आपल्या वापरावर अवलंबून आहे. मोबाईल आपल्यासाठी वरदान कसं आहे? तर बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये ऑनलाईन लेक्चर्स, युट्यूब आणि ई बुक्समुळे कुठूनही शिक्षण घेणे शक्य झाले आहे. कधीही, कुठूनही आणि कशाही प्रकारचे शिक्षण आपण घेऊ शकतो. त्यानंतर संवाद, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी आपण संपर्क साधता येतो किंवा आपण संपर्क साधू शकतो. तर ती व्यक्ती जशी काय आपण समोरासमोर बसूनच चर्चा करत आहोत असा फिलिंग्स आपल्याला या मोबाईलमुळे होत आहे. त्यानंतर व्यवसायामध्ये नेट बँकिंग, ऑनलाईन खरेदी आणि डिजिटल पेमेंटमुळे आर्थिक व्यवहार सोपे झालेले आहेत. जसा मोबाईल आपल्यासाठी वरदान आहे, तसा मोबाईल एक शाप सुद्धा आहे. तर कसा बघा, आरोग्यावर परिणाम होतोय, डोळ्यांचे आजार आणि निद्रानाश वाढलेला आहे, सामाजिक दुरावा तयार होत आहे, घरात असूनही संवाद संपलेला आहे, जो तो मोबाईल हातात घेऊन बसत आहे. त्यामुळे एकमेकांशी बोलायला कोणाला वेळच नाहीये. सायबर गुन्हे वाढलेले आहेत, हॅकिंग आणि फसवणुकीचे धोके खूप प्रमाणात वाढलेले आहे. म्हणतात ना, अति तिथे माती. अतिवापरामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे आणि कुठल्याही गोष्टीचा अतिवापर केला तर त्याचा नक्कीच आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागणार. मग आपलं आरोग्य आणि सुरक्षा याच्याशी या मोबाईलचा कसा संबंध आहे? आपण कोणती सावधानता तिथे यूज केली पाहिजे, बाळगली पाहिजे, हे आपण इथे बघणार आहोत. वाहन चालवताना मोबाईल वापरणे टाळा. झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे मोबाईल दूर ठेवा. स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवा. आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा, जेणेकरून आपल्या आरोग्याशी आणि आपल्या महत्वाच्या गोष्टींविषयी आपण सुरक्षा बाळगू शकतो. ही सर्व माहिती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आले असेल की योग्य वापर हेच उत्तर आहे. मोबाईल स्वतःहून शाप किंवा वरदान नाही, तो एक साधन आहे. जर आपण त्याचा सुयोग्य वापर केला तर विज्ञानाचे सर्वात मोठे वरदान ठरेल. तंत्रज्ञानाचे गुलाम होऊ नका, तर त्याचे मालक बना. तर तुमचा मोबाईल हा तुमच्यासाठी वरदान ठरावा की शाप ठरावा हे तुमच्या वापरावर अवलंबून आहे. तर आपण सर्वांनी आजपासून मोबाईलचा असाच वापर करूया, जेणेकरून मोबाईल आपल्यासाठी वरदान ठरेल.